पाणी मिक्स केलंय त्याच्यासोबत मी स्कॅम करणार होता निखिल भैया सोबत. वन साइड पूर्ण त्याला खाली केलं एवढंच ठेवलेलं आणि आता पूर्ण पाणी मिक्स केलंय त्याच्यामध्ये. किधर था चमक रहा है रे लेकिन. हॅलो गाईस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग ज्याचं नाव आहे दिनेश भोले ब्लॉग. तर गाईस आता झाले संध्याकाळ आणि आज जरा मस्त सुट्टी होती तर दिवसभर झोपून होतो आणि आत्ता ब्लॉग चालू करतोय आणि आत्ता चाललोय असंच मित्रांसोबत फिरायला जसं आम्ही जातो हर हप्त्याला. आणि त्याच्या अगोदर जायचं आहे भुईवाड्यात. तिकडे शॉपचं ओपनिंग पण आहे जिकडे आम्ही फ्लोर्समध्ये घेतो वगैरे. त्यांनी दुसऱ्या ठिकाणी तिथेच घेतले भुईवाड्यामध्ये तर त्याची आज ओपनिंग आहे तर तिकडे पण जातोय. ते पण दाखवतो तुम्हाला. तिकडनं मग सर्व मित्र येतील मग तिकडनं जाऊ आम्ही SP ला. तर तीच मजा असणार आहे मित्रांसोबत. तर आता निघतोय 6:30 झालेत. मस्त दिवसभर आज आराम केला आहे. आणखी रोज ते लेट पण सुटत होतो आणि दिवसभर उभा राहून पाय वगैरे दुखायचे, कंटाळा यायचं खूप. तर बोललो आज कुठे जायचं नाही, मस्त दिवसभर आराम करू नंतर संध्याकाळी जाऊ. तर चला आता सर्व मित्र भेटतील बाहेर. तिकडनं मग पहिला भुईवाड्यात जाऊ मग SP ला जाऊ. गायस हा बघा RCBचा फॅन भेटलाय आणि आजकाल हा पण RCB करायला लागलाय. पण आज 7:30च्या नंतर तुम्हाला माहिती पडेल की कोण जिंकणार आहे. परत एकदा हा भावा बघ आज कोण जिंकतंय ते. लेकिन बाप होता है मुंबई इंडियंस. हाँ जीतेगा क्या मुंबई जीतेगा? RCB जीतेगा क्या मुंबई? चमक रहा है रे लेकिन दोनों जन जीतेगा. मुंबई है की नहीं तू? अरे आँख मारा मैं देखा नहीं. हाक मारा भाई, हाक मारा मैं. आज दोनों जन टीम कड़क है लेकिन टफ है मैच. कुछ भी रहने दे. क्या बोलते दिनों? टफ नहीं, मुंबई इंडियंस ही जीतेगा. मैं बोला ना अभी बोल के मतलब नहीं. अभी देखिए हम लोग टॉस जीतेंगे. टॉस जीत के पहला बॉलिंग लेंगे और इन लोग को तुम लोग कितना भी रन मारो हम लोग चेस कर देंगे. और अगर चल पहला बैटिंग 11:30 बजे मैं फोन करूंगा. सुन पहला बैटिंग आया तो 200 के ऊपर रन मारेंगे लेकिन तुम लोग हारेंगे. 11:30 बजे फोन करूंगा तभी देखते हैं. मेरा मैसेज है और हाँ. इधर मैदान में मिलने का वो. हाँ चल मेरा चल पार्टनर है ना. डन. मिलने बोल. गाईस आता आलोय आम्ही भुईवाड्यामध्ये आणि आता हे बघा भावाने मेन रोडलाच दुकान टाकलंय. जरा जास्त गर्दी आहे म्हणून इकडे थांबलोय आम्ही आणि आता असंच जरा इकडे टाइमपास करतोय. नंतर जाऊ थोडं आतमध्ये गर्दी कमी झाल्यावरती. पण मस्त आता ओपनिंग केलंय आणि जागा पण खूप मोठी आहे. गाईस आलोय आतमध्ये आणि आपला वारक्या. गाईस आलोय भुईवाड्यामधून. शॉपिंग पण केली आम्ही आमच्या भावाच्या शॉपमधनं. तर गाईस आम्ही भुईवाड्यानं शॉपिंग केली आणि तिकडनं आता चाललोय SP ला आमच्या कट्ट्यावरती. सर्व मित्र सोबत आहेत. तिकडचे पण एन्जॉयमेंट दाखवतो तुम्हाला तिकडे जाऊन. आणि भावाला पण भेटलो तिकडे. व्हिडिओ नाही केला कारण की खूप गर्दी होती. तर बोललो लगेच आपण त्याला भेटून निघूया करू. तिथे जास्त ब्लॉग पण नाही केला. गाईस आम्ही SP मध्ये आलोय आणि असंच बसलेलो आणि आमचा निखिल अजून आला नाही. तर आता त्यासोबत आम्ही एक प्रँक करतोय. तर या हेल मध्ये पाणी मिक्स केलंय त्याच्यासोबत मी स्कॅम करणार होता निखिल भैया सोबत. वन साइड पूर्ण त्याला खाली केलं एवढंच ठेवलेलं आणि आता पूर्ण पाणी मिक्स केलंय त्याच्यामध्ये. लाईट बंद करतो मित्रांनो. थोडा अंधारात तुम्ही समजू शकता. तुम्ही थोडा अंधारात बघा नीट कसे आम्ही मित्रांसोबत मस्ती करतो. प्रँक करतो आणि हा सक्सेसफुल पण होणार आहे आपला. क्यों इतना लेट हुआ तेरे को? माडिक की वजह से लेट हुआ. क्यों रे उसको इतना लेट लेके आया? उसके बाद तेरे वजह से उसका पनीर का मोमोज खत्म हो गया. सिर्फ हेल ही बचा है. मेरे को बाहर में इतना बिल बना है ना भर के ना. मैं अभी आया 1081 का बिल हो गया. समझ रहा है? रिप्लाई देगा सबको. भाई दे रिप्लाई दे सबको. रिप्लाई दे सबको. सुपारी रखा है. क्या कितने का पे किया अभी अपन? कितना 1200 1081 का पहला और 280 अलग. वो रिप्लाई
पीते बीते बात कर भाई से। तू किधर था? हाँ, किधर था रखा जय है भारत में बैठा था, जय भारत। जनित बार में बैठा था वो वन मत बोल भावासोबत. बोल भाई के साथ बैठा था, अच्छा लगा जरा भाई के साथ बैठा था ठीक है भाई के साथ में बैठा था, इतना लेट किया ना, अभी क्या बोल सकता हूँ। तेरा इसकी वजह से मेरे को लेट हुआ। तेरा पनीर का मोमोज खाया बहुत कुछ पनीर तूने तेरा खातिरदारी इतना अच्छे से किया, ठीक आहे भावा. भाई पिला. ये इधर ला मेरे एवढं लेट किया. एवढं लेट किया मेरे इधर साईस खरं सांगू ही मैत्री एवढी ठेवून ना काय कामाची नाही. त्याच्यासाठी मी 1081 चा बिल बनवला आधी फर्स्ट टाइमला. सेकंड टाइम परत बोलून बोलून 1380 चा बिल बनला. 1081 रुपये 81 रुपये बरोबर. त्याच्यानंतर परत नाही ना बोलून 1380 चा बिल बनवला, तरी तो बोलतो माझ्या मुले लेट झाला. खारा था कैसा काय दिलं तू? ये उसको सब थम्स अप भर आइस बीस डाल के सब भर के दे रहा है वेटर. ले पी चकली बताओ सब चकली नहीं पीता ना अंडा खाता है. नहीं नहीं अरे मैं नहीं खा रहा था, उसको पूछ रहा हूँ मैं, वो बोलता है नहीं. वेज पनीर. अरे मैं सब पण उसको पूछा. भावाचं नशीब चांगलं होतं की हे लवकर भावानी ठेवला. मैं पीने बोल रहा था. आता भाव बघा तुम्ही कसा हेल्प होते आमचा. बघा. माझ्या भावा गाईस आमचा प्लॅन सक्सेसफुल झाला. प्रँक आमचा त्याला समजलंच नाही त्याने काय प्यायला ते. आणि तिकडनं निघून आम्ही आता आलोय फाय गार्डनला आणि आता चाललोय घरी. भाऊ त्याला म्हणजे समजलंच नाही ते पियालय करून. काय बोलायचं. थोडी टेस्ट होती त्याच्यात जरा ते हेल्थ सारखी. भाई फुल भाई उंगली ते कराय फुल. हाय गाइस मी पोचलो. मी पोचलो. मला हेल्प पण नाही चांगला वाटला. बोल. हेल कैसा था लेकिन अच्छा था कि नहीं? मराठीत बोल. मराठी. हेल में तेरे साथ आज- स्कैम किया मालूम है क्या? तू ही बोल क्या किया. YouTube में देखा. यूट्यूब में देख ले तेरे साथ हेल के साथ स्कैम क्या हुआ है. काय तुम्हाला तर युट्यूब ला माहित पडेल कुणी केलंय कुणी नाही केलंय ते. हा, ते तर आणि आमच्या भावाला निखिलल्यावर माहित पडेल. मी बोलतो नको 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 तरी पण करून भावासोबत गाईस मी पण नको नको बोलून. तर जे नको नको बोललेत ना ती लोकांनी स्कॅम केलाय. निखिल घर पे आ रहे ना, आप तो घर पे आ रहे. बाद में देख ले यूट्यूब में किसने तेरे साथ प्रैंक किया है वो. बाकी अमित तो नहीं बोल रहा था, मैं भी नहीं बोल रहा था. गाय तुला माहितीये कोण ज्यासोबत स्कॅम करणार आणि कोण नाही. चला गाईस निखिल नंतर बघेल यूट्यूब वरती. आणि आता मी चाललोय घरी. हॅलो गाईस. तर गाईस मग अशी घरी आलो आणि आता असं जरा बसलेलो. आणि आजची सुट्टी अशीच गेली आपली. जास्त करून झोपण्यातच गेली. सकाळपासून झोपूनच होतो. आणि आता जस्ट संध्याकाळी बाहेर गेलेलो. आणि आता उद्या परत जॉबला. आपला डेली रुटीन चालू 6 दिवस. आणि गाईस आपले थोडे ब्लॉग कमी येत आहेत, तर थोडं समजून घ्या. कामाचं प्रेशर वाढलं आहे खूप, त्यामुळे तरी पण मी म्हणजे ट्राय करतोय करण्याचा. आणि थोड्याच दिवसात जराशे दिवस नंतर परत आपले ब्लॉग कंटिन्यू येतील. आणि गाईस खूप दिवस काहीतरी चॅलेंज व्हिडिओ नाही केला, तर तो पण करेल. आणि आता हा ब्लॉग मी इथे सेंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला गाईस भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.